नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी आपण एक विचार ऐकला असेल किंवा आपल्या समाजातील काही विचारवंतांचे म्हणणे ऐकले असेल की जांभळाच्या झाडाला भरपूर फळ आल्यामुळे किंवा जांभळाच्या झाडाखाली जांभळाचा सडा पडल्यामुळे किंवा बाजारामध्ये जांभळाची आवक वाढली होती. ह्या जांभळाच्या आवकीला किंवा उत्पन्नाला पाहून किंवा त्या जांभळाच्या झाडाच्या फळाला पाहून काही आपल्या समाजातील वयस्कर आणि काही अनेक विचारवंतांनी त्यांचे तर्क मांडले होते की जांभळाच्या उत्पन्नामुळे किंवा जांभळाच्या सुकाळामुळे दुष्काळ येतो म्हणे. हे कितपत त्यांचे म्हणणे खरे होते किंवा तर्क खरे आहे हे आपण आज आपल्या या माहितीपटातून या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. जर खरंच जांभळाच्या सुकाळामुळे दुष्काळ येतो हे जर आपले म्हणणे असेल तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये आपण आपले म्हणणे जरूर आम्हाला सुचवावे किंवा मांडावे. आणि जर हा अंधश्रद्धेचा एक भाग असेल किंवा नुसती एक अफवा असेल किंवा एक गावाच्या पारावर बसून एक भाकड खाता करण्याची एक चर्चा असेल तर तुम्ही जर ह्या विज्ञानवादी दृष्टिकोनात जर असाल तर आपले हे मत आपण कमेंट बॉक्समध्ये मांडावेत. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या आजच्या माहितीपटाला सुरुवात करूया. आणि आपले जर चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर मित्रांनो, कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा, कारण आपण असेच विज्ञानवादी आणि विचारवंत सामाजिक सलोखा जपणारे किंवा समाजामध्ये एक नवा विज्ञानवादी विचार घेऊन जाणारे समाजाचे विविध प्रश्न घेऊन येत असतो आणि असेच सुंदर असे माहितीपट आपण या ठिकाणी घेऊन येत असतो. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग आपण आपल्या माहितीपटास सुरुवात करूया. निसर्गाचे चक्र हे विज्ञानाचे एक अद्भुत लेणे आहे. आपण जेव्हा निसर्गातील घटनांना आपण अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा एक तर्क हरवतो आणि अंधश्रद्धा जन्माला येते किंवा जन्म घेते. अलीकडच्या जांभळाच्या भरपूर उत्पन्नाला दुष्काळाचे संकेत मानले गेले हे कितपत योग्य आहे? बघा मित्रांनो, हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला, हे कितपत योग्य आहे? ह्या जांभळाच्या उत्पन्नाला आपण दुष्काळाचे संकेत मानलं, कमेंट बॉक्समध्ये तुमचे उत्तर जरूर कळवा. बघा पुढे, या घटनेकडे आपण कुठल्या दृष्टीने बघायचं ते बघा. वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध अंधश्रद्धा. जांभळाचे भरपूर पीक येणे हे झाडाच्या आरोग्याचे, हवामानातील आर्द्रतेचे किंवा परागी भवनाचे उत्तम लक्षण असते. हे फळ आरोग्यदायक औषधी गुणाने समृद्ध आहे. ज्या झाडाने आपल्याला आरोग्य दिले त्याला दुष्काळाचे कारण मानणे म्हणजे कृतघ्नपणा नाही का? किंवा त्या झाडाला आपण वाईट मानणे किंवा त्या झाडाला एक वेगळ्या नजरेने पाहणे, वाईट नजरेने पाहणे किंवा एक अशुभ गोष्ट म्हणून पाहणे. ते झाड आपल्याला एक अमृत फळ देत आहे, आरोग्य फळ देत आहे, खूप त्या फळाचे लाभ आहेत आपल्याला आरोग्यदायक आपल्या जीवनासाठी. त्या झाडाला जर आपण अशा नजरेने पाहणे हे कितपत योग्य आहे? आणि हे कृतघ्नात्मक किंवा कृतघ्नपणा नाही का? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो, की आपण कुठल्या दृष्टिकोनाने त्या जांभळाच्या झाडाला पाहतोय. चला बघा पुढे बघा. तर्काची जोड आणि महान शास्त्रज्ञांचा गौरव. आता या विषयाला आपण तर्काची जोड देऊया आणि आपल्या देशातील महान शास्त्रज्ञ, जगातील महान शास्त्रज्ञ त्यांचा आपण या ठिकाणी गौरव करूया. आपल्या देशाने शून्यापासून ते अंतराळापर्यंत जी मजल मारली ती जादूटोण्याने नाही तर अथक परिश्रमाने आणि वैज्ञानिक तर्काने मारली आहे. आर्यभट्ट, होमी भाभा आणि डॉक्टर स्वामीनाथन
यांनी निसर्गाच्या नियमाचा अभ्यास केला. त्यांच्या कार्याचा आपण अपमान करण्याऐवजी आपण त्यांच्याकडे प्रश्न करण्याची वृत्ती शिकायला हवी. बघा, त्यांच्यासारखी आपण प्रश्न करण्याची वृत्ती आपल्या शिकली पाहिजे किंवा निर्माण केली पाहिजे. अथांग परिश्रमाने त्यांनी विविध शोध लावले किंवा वस्तू निर्माण केल्या. एक गरुड फिल्म घेतली वैज्ञानिक दृष्टिकोनाची, ती कुठल्या जादूटोण्याच्या ह्याच्यावरती नाही किंवा अशा भाकड काताच्या ह्याच्यावरती नाही. तर्कशुद्ध विचाराने त्यांनी प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवली आणि तरच या गोष्टीला समाजामध्ये मान्यता प्राप्त झाली किंवा समाज त्याला मानतो. बघा पुढे, संत तुकाराम महाराज आणि निसर्ग प्रेम. संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत निसर्गाला आपले कुटुंब मानले. वृक्ष आपल्याला फळे देतात, सावली देतात, पण ते कधीही दुष्काळ किंवा सुकाळ ठरवत नाहीत. हे निसर्गाचे देणे आहे, ते कृतज्ञतेने स्वीकारावे, भीतीने नाही किंवा अंधश्रद्धेने नाही किंवा अंधश्रद्धेच्या पोटीला घाबरून ते आपण स्वीकारायचं नाही. तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला स्वीकारायचं आहे. बघा, संत तुकाराम महाराज काय म्हणत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुसरे आळवीती, पक्षीही सुसरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. येणे सुखी रुची एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुका म्हणे होय मानसी संवाद, तुका म्हणे होय मानसी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की या निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर माणसाचा स्वतःच्या मनाशी संवाद सुरू होतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही आळवी सुसरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. खूप सुंदर त्यांचा हा अभंग आहे. चला पुढे बघा, सामाजिक चळवळ आणि जनजागृती. तथागत भगवान बुद्धांनी अत्यदीप भव कणाकणाने ज्ञान वेचुनी, प्रबुद्ध हो मानवा, प्रकाशाचा मार्ग धरुनी, प्रबुद्ध हो मानवा, अज्ञानाची तिमिर सारुनी, विज्ञानाचे दीप लावणी, नव्या युगाचे स्वप्न सजवणी, प्रबुद्ध हो मानवा, कणाकणाने ज्ञान वेचुनी, प्रबुद्ध हो मानवा, संकोचित या भिंती तोडुनी, भेदभावाचे पाश मोडुनी, मानवतेचे नाते जोडुनी, प्रबुद्ध हो मानवा, विचारांना दे नवी दिशा, मनात ठेवू नको निराशा,
यशाची ही खरी परिभाषा. प्रबुद्ध हो मानवा, कणाकणाने ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा. बुद्ध कबीर अन भीमाचे विचार गाठी बांधुनी सत्याचे. शिल्पकार हो तू स्वतःचे, प्रबुद्ध हो मानवा. करुणेचा सागर ओरात असू दे, समतेचा भाव मनात जागू दे. प्रगतीचे पाऊल पुढंच पुढं जाऊ दे, प्रबुद्ध हो मानवा. कणाकणाने ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रबुद्ध हो मानवा. असा संदेश दिला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या अनेक संस्था आजही समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. बघा, महाकारुणी बोधिसत्व, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी अत्यदीप भव हा खूप सुंदर आपल्याला संदेश दिलेला आहे, मूलमंत्र दिलेला आहे. स्वतःचा दिवा स्वतःच व्हा, म्हणजे स्वतः प्रज्वलित व्हा आणि समाजामध्ये आपल्या ज्ञानाची ज्योत किंवा आपला प्रकाश तुम्ही पसरवा. म्हणजे स्वतः प्रज्वलित होणे म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणे, तर्कशुद्धतेचा अभ्यास करणे. हे असेच का आहे, ह्याची निर्मिती कशापासून आहे, ह्याच्या निर्मितीपासून काय आहे आणि या निर्मितीपासून कशासाठी हे कार्य करत आहे, हे फक्त वरवर न पाहता याच्या मुळाशी जाऊन संपूर्ण अभ्यास घेऊन जर तुमच्या मनाला पटत असेल तरच ते हो व सत्य आहे हे मानून अत्यदीप भव हा जो मूलमंत्र तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो तुम्हाला आम्हाला दिलेला आहे, तमाम समाजाला दिलेला आहे, त्या मंत्राचा खऱ्या अर्थाने तेव्हाच आपल्या जीवनात उपयोग होईल जेव्हा आपण मूळ दृष्टिकोन आपला विज्ञानवादी ठेवू आणि विज्ञानवादी दृष्टिकोन डोक्यामध्ये घेऊन विज्ञानाची कास धरून आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण या विज्ञानवादी वाटेने करू व आपल्या स्वतःच्या जीवनाची व आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या देशाची व तमाम जगाची आपण तेव्हाच या ठिकाणी प्रगती करू जेव्हा आपण या मूलमंत्राचा खरा अर्थ समजून घेऊ तेव्हा. मित्रांनो, आतापर्यंत आपण केलेल्या या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना खरंच सांगा मित्रांनो की जांभळाच्या सुकाळामुळे म्हणजेच जे आरोग्याला अत्यंत लाभदायक उत्तम असं फळ आहे, ज्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे, ज्या जांभळाच्या सेवनामुळे मधुमेह जो साखरेचा आजार आहे तो बऱ्यापैकी कमी होतो किंवा कालांतराने त्याचं जर योग्यरित्या सेवन करत राहिलं औषधी रूपाने योग्य प्रमाणात तर तो कायमचा नष्टही होतो. असं आयुर्वेदिक हे औषध आहे. या पवित्र फळाला किंवा या जांभळाच्या पवित्र झाडाला किंवा याच्या निर्मितीला किंवा याच्या उत्पन्नाला जर आपण अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहत असू आणि याच्या जादाच्या उत्पन्नाला किंवा याच्या भरघोस उत्पादनाला आपण एक दुष्काळाचे सावट किंवा मानवी जीवनावर येणारे एक संकट म्हणून या जर फळाकडे आपण पाहत असू, कितपत मित्रांनो हे योग्य आहे? आपल्याला निसर्ग भरभरून देत आहे, अनेक रूपाने तो आपल्याला देत आहे, आपल्याकडून अनेक रूपाने तो घेत आहे. हे निसर्ग चक्र चालूच राहतं. हे तर खरं जीवनाचं गतिमान चक्र आहे. या चक्रामध्ये आपण फिरत असताना निसर्गाची ताळमेळ ठेवून आपण आपलं वर्तन केलं पाहिजे. मित्रांनो, आपण झाडे लावले पाहिजेत, झाडे जगवली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. अनेक प्रकारे औषधी वनस्पती आहेत, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. अनेक अशा औषधी वनस्पती आहेत ते फक्त नामशेष उरलेले आहेत, काही तर लुप्त झालेले आहेत. अशा अनेक पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, त्या फक्त नावापुरत्या राहिलेल्या आहेत, आज बाजारामध्ये पाहायला मिळत नाहीत. जर कुटुंबामध्ये आपल्या कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना जरूर प्रश्न करा की तुमच्या काळामध्ये कोणकोणत्या भाज्या मिळत होत्या व ते कशा उपलब्ध असायच्या, ते कुठं उगवायच्या किंवा त्याची उत्पादन कसं असायचं किंवा मिळण्याची क्षमता कशी असायची, तर ते
खूप आनंदाने आणि ऊर भरून येईल त्यांचा तुम्हाला सांगताना. खूप आत्मविश्वासाने ते तुमच्याशी चर्चा करतील की आमच्या काळामध्ये आम्ही हे खाल्लं, आम्ही खूप आरोग्यदायी भाज्या खाल्ल्या, फळे खाल्ली, ज्याची तुम्ही नावेही कधी ऐकली नसतील, तुम्ही त्याचं चित्रही कधी पाहिलं नसेल. ह्याला कारणीभूत कोण आहे? ह्याला तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत. खूप अशा आरोग्यदायी फळभाज्या होत्या, पालेभाज्या होत्या, फळे होती, ज्या सेवनामुळे अनेक शरीरातील आजार नाहीसे होत होते किंवा संसर्गजन्य आजार होत नव्हते. आज आम्ही जे फळे खातोय, पालेभाज्या खातोय, फळभाज्या खातोय, ह्या पूर्ण रसायनावरती किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा लवकर पीक यावं म्हणून औषध फवारणी करून किंवा विविध रासायनिक केमिकल वापरून याचं उत्पादन घेतलं जातं. आणि ह्या विषारी फळभाज्या किंवा औषधयुक्त फळभाज्या आपण खात आहोत आणि एक हायब्रिड असं जीवन आपण या ठिकाणी जगत आहोत. त्या फळामध्ये जास्त कसही नाही, गुणधर्मही नाहीत, त्याच्यामध्ये कुठलं एकदम तत्वही नाहीत छान. उगं खायचं म्हणून आपण खात आहोत जनावरांसारखं, जगण्यासाठी आपण जगत आहोत. मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आज आपण या इतक्या सुंदर अशा जांभळाच्या पिकाला किंवा फळाला आज आपण नावं ठेवलेली आहेत. अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहतोय आणि समाजामध्ये या फळाविषयी, या सुंदर अशा झाडाविषयी आपण अंधश्रद्धा पसरवतोय. हे खूप वाईट आहे. मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता यंदाच्या वर्षीची किंवा या वर्षीची तुम्ही पिंपरी चिंचवड शहर किंवा इतर जिल्ह्यातील ज्या घाटमाथ्यावरची घाटाच्या परिसराच्या खाली असलेले ज्या काही जिल्हे आहेत तिथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे, अतिवृष्टी चालू आहे, रस्त्यावरती पाणी आहेत, नद्या नाल्यांना या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आळंदी सारखं आज दिंडीचं वातावरण आहे. दिंडी निघणार तिथं 8 तारखेला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची दिंडी निघणार आहे आणि प्रस्थापन होणार आहे. त्याचनंतर 9 तारखेला ज्ञानीयांचा राजा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे, त्यांचंही मार्गक्रमण होणार आहे. पर सध्या सोशल मीडियावरती आणि बातम्यांवरती आपण पाहत आहोत की वाढत्या नदीला, जेव्हा इंद्रायणी नदीला पूर वाढल्यामुळे किंवा पाणी वाढल्यामुळे वारकऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की यंदाच्या वारीला तुम्ही येऊ नका किंवा न येण्याचं टाळा, पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात या किंवा परिस्थिती पाहून या, कारण की अतिवृष्टी झालेली आहे आणि पाणी वाढलेलं आहे. जर जांभळामुळे जर असा दुष्काळ जर पडला असता तर मग हे पाणी वाढलं असतं का, अतिवृष्टी झाली असती का? मित्रांनो, हा निसर्ग चक्राचा नियम आहे. निसर्ग चक्रामध्ये अनेक बदल होत असतात, अनेक घडामोडी होत असतात. सुनामी सारखी लाट येते, शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी शिरतं, खूप लांबपर्यंत त्याचं पाणी जातं, समुद्रामध्ये भूकंप होतात, आपल्या पृथ्वीच्या भूतलामध्ये अनेक हालचाली होत असतात, त्यांनी भूकंप निर्मिती होते, वादळे येतात, चक्रीवादळे येतात, काही वेळेस असा पाऊस पडत नाही की 2-4 वर्ष दुष्काळ होतो. हे निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो, त्याच्याप्रमाणे आपल्याला वागायचंय. ह्या निसर्ग चक्र बदलण्याचं मागचं कारण तुम्ही आम्ही आहोत, कारण की निसर्गाचं चक्र ज्याप्रमाणे चालतं त्याप्रमाणे आपणही चाललं पाहिजे. झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होईल. ओझोन सारखा वायूचा थर आहे, जो अतिनील किरणे सूर्यापासून जे पृथ्वी तलावर येतात त्याला रोखण्याचं काम करतो, त्याला थांबून त्याची ती अति उष्णता शोषून घेतात व उरलेली किरणे सूर्य आपल्या पृथ्वी तलाकडे पाठवतात आणि ते आपल्याला सोसते, उष्णते सोसते किंवा आपल्याला ते सहन होते. जर ओझोन वायू जर नसता तर सूर्याची अतिनील किरणे डायरेक्ट आपल्या अंगावरती पडले असते, आपण डायरेक्ट जणू खाक झालो असतो. सूर्य खूप तप्त आहे, आपल्या जवळ आहे, आपण त्याला डोळ्याने पाहू शकतो. चंद्रही आपल्या जवळ आहे, आपण त्यालाही डोळ्याने पाहू शकतो. विचार करा, जे आपल्या ग्रह दिसतात ते किती जवळ आहेत, मग त्याची सूर्य जर किती त्याची गरमी जर आपल्या अंगावर पडली तर किती भयावह वातावरण निर्माण होईल आपल्या इथं, आपण जगू शकणार नाही. मग ओझोन वायूचा थर आपल्या वाढत्या प्रदूषणामुळे, हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे त्याच्या थर झिजत आहे. अनेक ठिकाणी त्याला जागतिक शास्त्रज्ञानांनी सांगितलेलं आहे, संस्थेने सांगितलेलं आहे की हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे ओझोन वायूला अनेक ठिकाणी छिद्रे पडलेली आहेत. त्यामुळे पृथ्वी तलावरती अनेक भागामध्ये
उष्णता ही वाढलेली आहे. मित्रांनो, याला कोण कारणीभूत आहेत? तुम्ही आम्ही कारणीभूत आहे. म्हणून झाडे लावा, जेणेकरून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होईल, खेळती हवा तयार होईल आणि ओझोन वायूच्या थराला जिजण्यापासून वाचवलं जाईल आणि त्याची निर्मिती वाढत जाईल. मित्रांनो, झाडांमुळे आपली माती, त्यांच्या मुळांना झाडे मुळे माती पकडून ठेवतात. मातीचं वाहून जाण्याचे प्रमाण कमी होतं, झीज कमी होते. अजून पूरसृष्टी होत नाही. अजून आपल्या ऑक्सिजन वाढतो, अनेक आपल्याला फळे मिळतात, सावली होते, वातावरण थंड राहतं, हिरवगार राहतं. तुम्ही मित्रांनो नदी पात्रामध्ये घाण टाकू नका, त्याच्यात भर टाकू नका, जेणेकरून नदी पात्र खुली ठेवा. किती मोठं जरी पाणी आलं, लोंढा आला तरी तो सहज वाहून गेला पाहिजे. नदी पात्र आज भर टाकून एकदम असे अरुंद झालेले आहेत, नाल्यासारखे झालेले आहेत. मग अतिवृष्टी झाली, पाणी वाढलं, चारी बाजूनी पाणी येतं, नदीमध्ये जमा होतं आणि ते पाणी वाढलं आणि ते नद्या शहरामधनं गावामध्ये जातात किंवा गावाच्या बाजूने जातात आणि त्याला ते वाट नसल्यामुळे पाण्याला पुढे जाण्यासाठी त्याच्यामध्ये भर टाकल्यामुळे तर मग ते वरच येतं पाणी, मग गावामध्ये शिरतं, मग पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. याला कोण जबाबदार आहे? निसर्ग आहे का तुम्ही आम्ही आहे? याला सगळे आपणच जबाबदार आहोत. वाढतं प्रदूषण, कारखानदारी, वाहने, जाळ, ग्रामीण भागामध्ये चुलीवरती स्वयंपाक करणे किंवा ऊस जाळणे किंवा काय करणे याने अनेक प्रकारचं ते कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. वायूचं प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण, डीजे लावणे, मोठमोठ्या साऊंड गाणे वाजवणे, हॉर्न वाजवणे, उद्योगधंद्यामधील मोठमोठे आवाज, अनेक आवाजाचे ध्वनी शेपणे यांनी आवाजाचं प्रदूषण होतंय. यांना आपणच जबाबदार आहे मित्रांनो निसर्ग चक्र बदलण्यासाठी. पाण्याचं, कारखानदारीचं पाणी नाल्यात सोडायचं, तीच नाल्याचं पाणी नदीला, घाण पाणी नाल्यात सोडायचं, नाल्याचं पाणी नदीला, नदी दुष्काळी आणि तेच पाणी पुन्हा फिल्टर करून आपण प्यायचं घाण पाणी. कोणी सांगितलं? कसं सांगितलं? याला जबाबदार कोण? तुम्ही आम्हीच. वाढत्या प्रदूषणाला तुम्ही आम्ही जबाबदार, निसर्ग नाही. निसर्ग आमच्यावर कोपला, निसर्गाने आम्हाला हे केलं, पूरच आला, दुष्काळच पडला, सुनामीच आली, वादळच आलं, याला जबाबदार कोण? तुम्ही आम्ही. आणि चक्र तुम्ही निसर्गाचं बदललं. म्हणून निसर्गाला कधीही कमी लेखायचं नाही, त्या चक्राला कधीही कमी लेखायचं नाही. निसर्ग चक्राप्रमाणे, निसर्ग नियमाप्रमाणे आपलं जीवन, आपलं वर्तन करायचं आहे. निसर्ग कशाप्रमाणे सुफलाम सुफलाम राहील याप्रमाणे आपण वर्तन करायचं आहे. झाडे लावा, झाडे लावा, झाडे वाढवा, जगवा, त्याचा आनंद घ्या. नदी स्वच्छ ठेवा, उद्योगधंद्याची घाण पाण्याचा व्यवस्थित त्याचं संगोपन हे करा, व्यवस्थापन करा. घाण पाण्याचं घरातल्या आपलं व्यवस्थापन करा, मगच पाणी फिल्टर करून नदीला सोडा. त्याच्यानंतर नदी पात्रामध्ये घाण कचरा टाकू नका, भर टाकू नका, बांधकामाचा राडारोडा टाकू नका, नदी पात्र कमी करू नका, जेणेकरून पूर येणार नाही. झाडे भरपूर लावा, हवा खेळती राहील, ऑक्सिजन वाढेल, ओझोन वायूचा थर बचावला जाईल, अतिनील सूर्यकिरण आपल्यावरती येणार नाहीत. अजून झाडांमुळे ऑक्सिजन वाढेल, हवा वाढेल, ढग अडवले जातील, वर्षा पाऊस जास्त होईल, बाष्पीभवन चांगलं होईल. बाष्पीभवनाने हवा वरती जाईल, ढग निर्मिती होईल, ढगाची निर्मिती होईल, ढग पुढे जातील, झाडाच्या हवेमुळे किंवा त्याला गार वारा लागल्यामुळं पाऊस पडेल. म्हणजे जे निसर्ग चक्र आहे, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, बरोबर आहे, हे निसर्ग चक्र त्याच्या ऋतूप्रमाणे व्यवस्थित चालेल. थंडीच लय पडली, पीक खराब झालं किंवा काय झालं, ऊन लयच पडलं, पीक करपून गेलं, पाऊस लय पडला, पीक सडून गेलं. अनेक शेतकऱ्याला तर संकट आहे, त्यांनी तर कुणासमोर जावं, त्या बिचारांनी कुणासमोर हात पाय पसरावा. हात जोडून नम्र विनंती करतो मित्रांनो तुम्हाला, आम्हाला, शहरात राहणाऱ्या लोकांनाही, गावाकडे राहणाऱ्या लोकांना हात जोडून नम्र विनंती करतो मित्रांनो तुम्हा सर्वांना, सर्व समाज बांधवांना, शहरात राहणाऱ्या लोकांनाही, गावाकडे राहणाऱ्या लोकांनाही. शहरातल्या लोकांनी आपलं संपूर्ण वर्तन हे सुधारावं, गावाकडल्या लोकांनी आपलं संपूर्ण वर्तन हे सुधारावं. मित्रांनो, कारखानदारी आहे, वाहतूक आहे, ध्वनी प्रदूषण आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, संपूर्ण तुम्ही जीवन क्रम तुमचं बदलायचं आहे.
जेणेकरून निसर्गाच्या ह्याच्यामध्ये चक्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. निसर्ग चक्र आपल्या नियमाप्रमाणे गतिमान राहील याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. गावाकडल्याही संपूर्ण माझ्या शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो, वातावरण पाहून आपण आपल्या पिकाची लागवड करायची आहे आणि गुण्या गोविंदाने आनंदाने आपली शेती करायची आहे. शेतीमध्ये कोणी निराश व्हायचं नाही. पीक आलं नाही म्हणून कोणीही आत्महत्यासारखं चुकीचं पाऊल उचलायचं नाही. आपण राजा आहोत. राजा कधी खचत नसतो, कधी हार मानत नसतो. राजा हा लढणारा प्राणी, मनुष्य प्राणी आहे. या पृथ्वी तलावरती जसे प्राणी आहेत, त्या प्राणीमधील एक मनुष्य हा प्राणी आहे, हा बुद्धिमान प्राणी आहे. या बुद्धिमान प्राण्यावरती राज्य करणारा हा बळीराजा आहे. बळीराजा कधी खचत नसतो. बळी जसा तो आपला राजा होता बळी पूर्वीच्या काळी, त्याप्रमाणे त्याला प्रेरित होऊन तुम्हीच आमच्यासाठी आमचे बळीराजा आहात. तुम्ही जर खचून गेले तर मग आमचं काय, आम्ही शहरात राहणार लोकांचं. तुम्ही पिकवताय म्हणून आम्ही खातोय मित्रांनो, आणि मी तुमच्या समोर बोलतोय. तुमची देण आहे मित्रांनो. मी आपला आभारी आहे. संपूर्ण शेतकरी वर्गाचा मी आभारी आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या बांधावरती विविध झाडे लावा, औषधी झाडे लावा. तुम्ही एक असं हिरवं क्षेत्र तयार करा. गायरान आहे तर तिथले गायरान ते झाड तोडू नका सरपणासाठी. कुठे त्याचं संवर्धन करा. कोणी तोडत असेल तर त्याला वन विभागाला मदत करा. वन विभाग हे तुमच्या आमच्यासाठीच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. वन विभाग हे तुमच्या आमच्यासाठी, तुम्हाला आम्हाला राहण्यासाठी तरी घर आहे. या प्राणी मात्रांना तर गरज नाही. हत्तीच आमच्या गावात शिरला, त्यांनी पिकाचं नुकसान केलं. माकडच गावात शिरली, रानात शिरली, त्यांनी पिकाचं नुकसान केलं. डुकरच शिरली, वाघच आला, पक्षीच आले, किडेच आले. अरे मित्रांनो, तुम्ही त्यांचं घरी हिरावून घेतलं. आपल्या आधीपासून त्यांचं अस्तित्व आहे. आपण त्यांच्या घरावर अतिक्रमण केले, त्यांनी आपल्या घरावर अतिक्रमण केलेलं नाही. म्हणून हात जोडून मी नम्र विनंती करतो, फॉरेस्ट विभागातील, वन विभागातील जर कोणी झाडे तोडत असेल तर त्याला तुम्ही थांबवावं. तोडणाऱ्यांनी माझा जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सुधारावं. आणि भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना आहेत. भारत गॅस सारख्या तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊन गॅस मिळवा. अनेक वायूवरती या ठिकाणी शिगड्या चालतात किंवा चूल चालते, गोबर गॅस असं वगैरे अनेक ते प्रक्रिया आहेत. त्याचं ते तंत्रज्ञान तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकसित करून घ्यावं, त्याचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा, भारत सरकारच्या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि आपण तो सरपानमुक्त आणि चूलमुक्त आपलं जीवन करावं, आपलं घर करावं. मित्रांनो, त्या धुरामुळे फुफ्फुसाचे आजार होतात. कुटुंबामध्ये, घरामध्ये सगळ्यात धूर, ठसका, आपली पत्नी किंवा आई तो जाळ फुकून फुकून परेशान. म्हणून मित्रांनो, मी हात जोडून विनंती करतो, आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटरचा निवेदक, मी आपला स्वतः आभारी आहे. मित्रांनो, बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा शब्द चुकून मागं पुढे झाला असेल तर मला आपला लहान भाऊ समजून, आपला कुटुंबातील एक सभासद समजून किंवा समाजाचं एक काहीतरी देणं आहे म्हणून हे समजून मला माफ करा. पुन्हा एक बार मी आपल्या विषयाकडे येतो. जांभळासारखं फळ हे आरोग्यदायी फळ, त्याला आपण अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून भाकरगतीकडे आपण त्याला नेलं आणि त्याला वेगळ्या दृष्टिकोनाने पाहिलं. त्याच्याविषयी समाजामध्ये वाईट चर्चा केली. तमाम वाईट चर्चा करणाऱ्या लोकांना मी हे माझ्या माहितीपटातून उत्तर देत आहे. मित्रांनो, सुधरा आणि अशा प्रकारच्या वाईट घटना तुम्ही करू नका. हा आमचा आयुष आलेला आहे. आयुष, हात जोड सगळ्यांना. नमस्कार, नमस्ते. हा माझा मुलगा स्वराज खूप छान आहे आणि व्हिडिओ काढताना मध्ये मध्ये येतो. आता शांत बसला, ठीक आहे. आभार याचे पण. चला मित्रांनो, सगळ्यांना पुन्हा एक बार मी हात जोडून विनंती करतो, आपण मी सांगितलेल्या सूचनेचे पालन कराल ही अपेक्षा ठेवून आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं, मी शतशः आपला आभारी आहे. अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.